नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला छठ पूजा साजरी केली जाते। यावेळी ही पूजा 30 ऑक्टोबरला होणार आहे। विशेषतः बिहार, यूपी आणि झारखंडमध्ये हा सण साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे। 4 दिवस चाललेल्या या पूजेला बिहारमधून सुरुवात झाली, पण आता बिहारबरोबरच भारत आणि नेपाळच्या इतर काही भागातही हा उत्सव साजरा केला जातो। ही पूजा सूर्यदेव आणि त्याच्या पत्नीसाठी समर्पित आहे। हिंदी पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो, तसेच सुख आणि समृद्धी देतो। आरोग्य आणि समृद्धीसाठी लोक कठोर उपवास करतात आणि सूर्यदेवाची पूजा करतात। यामध्ये उपवास करणे, नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करणे, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करणे, तसेच सूर्याला जल अर्पण करणे याचा समावेश आहे। रामायणानुसार छठ पूजेची सुरुवात त्रेतायुगापासून झाली। असे म्हटले जाते की भगवान राम आणि सीता 14 वर्षाच्या वनवासातून परतल्यानंतर रावणाच्या वधाचे प्रायश्चित्त करण्यासाठी ते येथे आले होते। यानंतर मुग्धल ऋषींनी सीतेला शुद्धी करण्यासाठी सूर्यदेवाची पूजा करण्याचा सल्ला दिला। या मार्गदर्शनाचे पालन करून सीतेने बिहारमधील मुंगेर येथे गंगेच्या काठावर 6 दिवस सूर्यपूजा केली। आजही मुंगेर येथील सीताचरण मंदिरात सीतेच्या पायांचे ठसे जतन करून ठेवण्यात आले आहेत।